हाय मेरे प्यारे बच्चों, आप सभी को आपके यूट्यूब चैनल स्टडी विद परशुराम में स्वागत है। और मैं हूं परशुराम उनकटी, आदर्श विद्यालय मेकली रायबाग में हिंदी भाषा अध्यापक के पद पर कार्यरत हूं। मैं 10वीं कक्षा के लिए खासकर वीडियो देने के लिए प्रयास कर रहा हूं। आप नए हो तो कृपया मेरे चैनल स्टडी विद परशुराम को सब्सक्राइब कीजिए और सब्सक्राइब के साथ ही बेल आइकॉन को दबाना है, और इससे मेरे आने वाले वीडियो के नोटिफिकेशन आपको जल्द ही मिलेगी। ಆತ್ಮೀಯ SSLC ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಾನಲ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೀನಿ. ನಾನು ಪರಶುರಾಮ್ ಹುನಕಟ್ಟಿ, ಆದರ್ಶ ವಿದ್ಯಾಲಯ ಮೇಕಳಿ ರಾಯಬಾಗ್ನಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ಭಾಷಾ ಅಧ್ಯಾಪಕನಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ವಿಶೇಷವಾಗಿ 10ನೇ ತರಗತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನಾನು ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಈ ಚಾನಲ್ಗಳ ಮೂಲಕ ಕೊಡಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ಪಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ತಾವುಗಳು ಹೊಸಬರಿದ್ದರೆ ದಯಮಾಡಿ ನನ್ನ ಚಾನಲ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ನಾನು ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋಗಳಿಗೆ ತಾವು ಲೈಕ್ಗಳನ್ನು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಾನು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ವಿಡಿयोಗಳನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನು ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. प्रिय छात्रों, हमने कश्मीरी से भाग 1 के वीडियो में इस पाठ का विधा, आशय और कहानीकार का परिचय और नए शब्दार्थ के बारे में जानकारी प्राप्त कर लिए थे. शायद आप में से नए हो तो कृपया इस पाठ के पहले वीडियो भाग को आपको ज़रूर से देखना, क्योंकि वहाँ सभी हम तथ्यों को सविवरण से बताया गया है. ಇಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಹೊಸಬರು ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡ್ತಿದ್ರೆ ದಯಮಾಡಿ ಈ ಪಾಠದ ಮೊದಲ ವಿಡಿಯೋ ಭಾಗವನ್ನು ತಾವುಗಳನ್ನು ನೋಡಬೇಕು. ಅದೇ ಒಂದು ವಿಡಿಯೋದ ಮೊದಲ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾನು ಪಾಠದ ವಿಧ, ಪಾಠದ ಆಶಯ, ಕಥೆಗಾರರ ಪರಿಚಯ ಮತ್ತು ಹೊಸ ಪದಗಳ ಅರ್ಥಗಳನ್ನು ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ನಾನಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಆ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ರಿಂದ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಪರಿಕಲ್ಪನೆಗಳನ್ನು ನಿಮಗೆ ಸಹಜವಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಹಾಯಕ ಆಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. चलेंगे. पाठ का शुरुआत इस प्रकार है बच्चों. कल शाम को चौक में 2-4 चीज़ें खरीदने गया था. यानी लेखक कह रहे कि कल शाम को चौक, यहाँ पर एक चौक शब्द है ना बच्चों, आप सर्कल भी कह सकते हैं, लेकिन मुख्य बाजार, एक नगर का मुख्य बाजार को भी चौक कहा गया है. और ज़रूरी शब्द का अर्थ है बच्चों ज़रूरी यानी आवश्यक. यानी लेखक ने कल शाम को जो मुख्य बाजार को 2-4 आवश्यक चीज़ें खरीदने के लिए गए थे. ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ನಿನ್ನೆ ಸಾಯಂಕಾಲ ನಗರದ ಮುಖ್ಯ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ 2-4 ಅವಶ್ಯಕವಾದ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದರು. पंजाबी मेवा फरोशों की दुकानें रास्ते ही में पड़ती है. ಅಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಚೌಕಲ್ಲಿ ಏನಾಗಿದ್ದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಪಂಜಾಬಿ ಮೇವಾ ಫರೋಶ್ ಅಂತಂದ್ರೆ ಪಂಜಾಬಿ ಜನರು ಹಣ್ಣುಗಳು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅಂಗಡಿಗಳು. ಈ ಅಂಗಡಿಗಳು ಆ ಒಂದು ನಗರದ ಮುಖ್ಯ ಮಾರುಕಟ್ಟೆ ರಸ್ತೆ ಬಳಿಯೇ ಇದ್ದವು. यानी जो चौक के रास्ते पर ही पंजाबी मेवा फरोशों की दुकानें थी. एक दुकान पर बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब सजे हुए नजर आए. यानी लेखक को जो उस चौक के जो मुख्य बाजार था ना बच्चों, जो मुख्य बाजार के पंजाबी मेवा फरोशों की दुकान पर बहुत अच्छे यानी बहुत ही अच्छे थे और रंगदार थे, रंगवान थे और गुलाबी सेब सजे हुए नजर आए. जी ललचा उठा. यहाँ पर जी ललचाना शब्द का अर्थ थे बच्चों ललचाना. ओके, ಅಂದರೆ ಲೇಖಕರಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಒಂದು ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಚ್ಚೆ ರಂಗದಾರ್, ಭಾಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಬಣ್ಣದ ಗುಲಾಬಿ ಸೇಬು, ಗುಲಾಬಿ ಬಣ್ಣದ ಒಂದು ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳು ಅಲಂಕೃತ, ಸಜೇವನ ಅಂತಂದರೆ ಅದರಿಂದ ಕಂಗೊಳಿಸ್ತಿದ್ದವು. ಗುಲಾಬಿ ಹಣ್ಣಿನಿಂದ ಅವೆಲ್ಲವುಗಳು ಅಲಂಕೃತವಾಗಿದ್ದವು. ಅವುಗಳನ್ನು ಕಂಡಿದ ನಂತರ ಆ ಲೇಖಕರಿಗೆ ಏನಾಗ್ತಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಮನಸ್ಸೂರೆಗೊಳ್ತದೆ. यहाँ पर जी ललचा है ना, ये मुहावरा है बच्चों, जी ललचाना. ठीक है, जी ललचाना इसका अर्थ है कि किसी को पाने के लिए हम आकुल करना या ललचाना भी होता है. आजकल शिक्षित समाज में विटामिन और प्रोटीन के शब्दों के बारे में विचार करने की प्रवृत्ति हो रहा है. मैं इस वीडियो में आपको दिखाता हूँ बच्चों, इस प्रकार जो चौक था ना, जो चौक में जो पंजाबी मेवा फरोशों की दुकानें, यानी इस पंजाबी मेवा फरोशों की दुकानें में ही मेवा फरोश शब्द का अर्थ होता है कि बच्चों ताज़े फल या मेवा बेचने वाला. ओके, इस प्रकार अलग अलग प्रकार के फल भी बेचा जाता था. यही पंजाबी मेवा फरोशों के दुकानें हैं. और जैसे लेकिन यहाँ पर इस मुद्दे पर बताया गया बच्चों, आजकल शिक्षित समाज में, यानी जो आजकल हम सभी लोग शिक्षित हैं ना, इसी शिक्षित समाज में प्रोटीन और विटामिन के बारे में चर्चा होने की प्रवृत्ति हो रही है. लेखक कहते कि देखो, आज हम कोई भी खाने के लिए पदार्थ ले लीजिए, उसमें हम विचार वही करते हैं कि अच्छा ये पदार्थ खाने से हमें हमारी जो एनर्जी कितनी मिलती है बॉडी के लिए. ओके, इस प्रकार आज हमारे समाज में जो शिक्षित समाज है ना बच्चों, जो इतने स्तर, अलग अलग स्तर पर जो शिक्षा हो रहा है, इस सभी शिक्षा की ओर पर जो आज खाने के पदार्थों पर, खाद्य पदार्थों पर प्रोटीन और विटामिन का ही विचार हो रहा है. आपको शायद इस पर 4-5-6 मुद्दों आपको समझ में आ गया होगा बच्चों. यानी लेखक ने कल शाम को चौक में 2-4 आवश्यक चीज़ें खरीदने के लिए गए थे और वहाँ पर ही पंजाबी मेवा फरोशों की दुकानें थी. एक ही दुकान पर बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब नज़र आए, देख लिए,
और इसके कारण उनका जी ललचा उठा। लेकिन आज के समाज में प्रोटीन और विटामिन के बारे में विचार होने की प्रवृत्ति बढ़ रही है। ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಒಂದು ಪಾಠದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮುಖ್ಯಾಂಶ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಲೇಖಕರು ನಿನ್ನೆ ಸಂಜೆ ಮುಖ್ಯ ಪೇಟೆಯಲ್ಲಿ ಒಂದು 2-4 ಅವಶ್ಯಕವಾದ ವಸ್ತುಗಳನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದರು. ಅಲ್ಲಿ ಪಂಜಾಬಿ ಹಣ್ಣುಗಳ ಮಾರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅಂಗಡಿಗಳು ಪೇಟೆಯ ರಸ್ತೆಯ ಬಳಿ ಇದ್ದವು. ಆ ಒಂದು ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ಬಣ್ಣದ ಮತ್ತು ಗುಲಾಬಿ ಬಣ್ಣದ ಒಂದು ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಲೇಖಕರಿಗೆ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಮನಸ್ಸೂರೆ ಆಗ್ತದೆ. ಆದರೆ ಇವತ್ತಿನ ಶಿಕ್ಷಿತ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಏನಾಗ್ಲಿಕ್ಕತ್ತದಪ್ಪ ಅಂದರೆ, ಪ್ರೋಟೀನ್ ಮತ್ತು ವಿಟಮಿನ್ಗಳ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮನೋಧೋರಣೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಿದೆ. आपको याद रखना है कि लेखक का जी क्यों ललचा उठे प्रश्न भी है। एक दुकान में बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब न सजे हुए देखकर लेखक का जी ललचा उठा। और दूसरा प्रश्न है बच्चों, आजकल शिक्षित समाज में किसके बारे में विचार हो रहा है? आजकल शिक्षित समाज में बच्चों प्रोटीन और विटामिन के बारे में विचार हो रहा है। ठीक है, आगे देखेंगे बच्चों। इस इमेज में मैं पंजाबी मेवा फरोशों की दुकान में जो अलग अलग प्रकार के फल बेचा जाता है ना, उस पर इस इमेज में मैं आपके लिए दिखाने के लिए कोशिश किया हूँ। और जैसे आज के जो समाज में जो प्रोटीन और विटामिन के बारे में जो विचार हो रहे हैं ना, जो प्रोटीन और विटामिन है बच्चों, ये दोनों ही हमारे शरीर के लिए आवश्यक तत्व ही माना जाता है। आप सभी आपके विज्ञान के विषय में पढ़े हो, विटामिन ए बी सी डी है और शरीर के लिए आधार माना जाता है। और जैसे प्रोटीन में तो कार्बन होता है, हाइड्रोजन होता है, ऑक्सीजन, नाइट्रोजन, सभी तत्व हम प्रोटीन में पाया जा सकता है। बच्चों चलेंगे आगे क्या है इस पाठ पर। टोमेटो को पहले कोई भी न पूछता था, अब टोमेटो भोजन का आवश्यक अंग बन गया है। विद्यार्थिगणे यानी प्रिय छात्रों, यहाँ पर लेखक का यही कहना है कि जो टोमेटो है ना, टोमेटो को पहले कोई भी न पूछता था, लेकिन हम आज जो घर में सब्जी बनाते हैं ना, इस सब्जी में तो टोमेटो आवश्यक अंग बन गया है। ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂದರೆ, ಮೊದಲು ಈ ಟೊಮೆಟೊ ಹಣ್ಣನ್ನು ಯಾರೂ ಕೂಡ ಕೇಳ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಪ್ರಸ್ತುತವಾಗಿ ನಾವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅಡುಗೆ ಪದಾರ್ಥಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಟೊಮೊಟೊನ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ, ಅವಿಭಾಜ್ಯ ಅಂಗವಾಗಿ ನಾವು ಅದನ್ನು ಬಳಕೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ। आगे है, गाजर भी पहले गरीबों के पेट भरने की चीज़ थी। अमीर लोग तो उसका हलवा ही खाते थे, मगर अब पता चलता है कि गाजर में भी बहुत विटामिन है। यानी जो पहले जो अनादिकाल में जो मानव था ना बच्चों, जो मनुष्य का जो आम गरीब लोगों का जो पेट भरने की चीज़ ही गाजर थी। और गाजर का हलवा ना केवल समाज के अमीर लोग ही बनाकर खाते थे, लेकिन अब पता चल रहा है कि गाजर में भी बहुत कुछ विटामिन है। ಮಕ್ಕಳೇ, ಒಂದು ಪರಿಕಲ್ಪನೆ ಇತ್ತು. ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ ಕೇವಲ ಅಂದರೆ ಅದರಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಬಡ ಜನರು ಗಜ್ಜರಿ ಅವರ ಒಂದು ಜೀವನದ ಅವಿಭಾಜ್ಯ ಅಂಗವಾಗಿತ್ತು. ಆಮೇಲೆ ಈ ಗಜ್ಜರಿಯ ಹಲ್ವಾ ಏನಿದೆಯಲ್ಲ, ಅದನ್ನು ಕೇವಲ ಸಮಾಜದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀಮಂತ ವರ್ಗದ ಜನರು ತಿಂತಿದ್ರು. ಆದರೆ ಇವತ್ತು ಪರಿಕಲ್ಪನೆ ಬದಲಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ಅದನ್ನು ಕೂಡ ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ಸಂಶೋಧನೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಈ ಗಜ್ಜರಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ವಿಟಮಿನಿನ ಗುಣಗಳು ಇದ್ದಾವೆ. इसलिए गाजर को भी मेज़ों पर स्थान मिलने लगा है। ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಏನು ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ಊಟ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಭೋಜನದಲ್ಲಿ ಕೂಡ ಇವತ್ತು ಏನಾಗದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಗಜ್ಜರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಸ್ಥಾನ ಸಿಕ್ಕಿದೆ। देखो बच्चों, गाजर में बहुत कुछ विटामिन की मात्रा है, इसी कारण को आज गाजर को भी हमारे मेज़ों पर स्थान मिला है। सेब के विषय में तो यह कहा जाने लगा है कि एक सेब रोज़ खाइए तो आपको डॉक्टरों की ज़रूरत न होगी। देखो बच्चों, अभी तो टोमेटो के बारे में हो गया और नेक्स्ट गाजर के बारे में हो गया, लेकिन अब लेखक का यह कहना है कि हम रोज़ एक सेब खाने से डॉक्टरों की ज़रूरत नहीं होती है। देखो, क्योंकि डॉक्टर यही काम करते हैं कि बच्चों जो रोगों को क्या करते हैं, उन्होंने पता लगाता है और रोगों को निवारण करने के लिए अगत्य सुझाव भी उन्होंने देते हैं। लेकिन आज जानलेवा बीमारियों के कारण आज लोग अस्पताल को नहीं भी जा रहा है। ये भी एक कारण ही बन गया है। इसलिए लेखक यह कहता है कि जो आप डॉक्टरों से दूर रहने के लिए एक सेब खाना ज़रूरत है। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಏನು ಹೇಳಿದಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ನಾವು ಪ್ರತಿದಿನ ಒಂದು ಸೇಬು ಹಣ್ಣು ತಿನ್ನೋದರಿಂದ ನಾವು ವೈದ್ಯರಿಂದ ದೂರ ಇರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಏಕೆಂದರೆ ಸೇಬಿನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗುಣಗಳಿದ್ದಾವೆ. ಅದು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಗಳನ್ನು ಕೂಡ ನಿವಾರಣೆ ಮಾಡುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿದೆ, ಚರ್ಮಕ್ಕೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಹಲವು ಗುಣಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಸೇಬು ಹಣ್ಣು ಹೊಂದಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಜನ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂದರೆ, ಮಾರಣಾಂತಿಕ ಕಾಯಿಲೆಗಳಿಂದ ವೈದ್ಯರ ಬಳಿ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಹೆದರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏಕೆಂದರೆ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರೀಕ್ಷೆಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇದರಿಂದ ಇವತ್ತು ಜನ ಏನು ಮಾಡಕತ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಸಹಜವಾಗಿ ಇವತ್ತು ಆಯುರ್ವೇದ ಪದ್ಧತಿಯ ಹಾದಿಯನ್ನು ಅವರು ಹಿಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ।
डॉक्टरों से बचने के लिए हम नीम कौड़ी तक खाने को तैयार हो सकते हैं। यानी लोग आज डॉक्टर के पास जाने के लिए डर रहे और इसी डॉक्टर से दूर रहने के लिए आज लोग क्या कर रहे बच्चों, नीम कौड़ी खाने के लिए भी तैयार हो रहे। नीम कौड़ी यानी नीम फ्रूट, ಬೇವಿನ ಹಣ್ಣನ್ನು ಕರಿತೀವಿ। ಇವತ್ತು ಆ ವೈದ್ಯರ ಒಂದು ಸಹವಾಸ ಬೇಡ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡಕತ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಜನರು ಸೇಬನ್ನು ತಿನ್ಲಿಕ್ಕತ್ತಿದ್ದಾರೆ। ಸೇಬದ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಏನು ಮಾಡಕತ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಬೇವಿನ ಎಲೆಗಳನ್ನಾಗಿರ್ಬೋದು, ಈ ಬೇವಿನ ಕಾಯಿಗಳನ್ನು ಕೂಡ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ। ಇದರ ಅರ್ಥ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಇವತ್ತು ಈ ಅಲೋಪತಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಜನ ಇವತ್ತು ಆಯುರ್ವೇದ ಆಗಿರ್ಬೋದು, ಹೋಮಿಯೋಪತಿ ಆಗಿರ್ಬೋದು ಮತ್ತು ನ್ಯಾಚುರೋಪತಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಇವುಗಳ ಕಡೆ ಹೆಚ್ಚು ಒಲವಿದೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ವಿಧಾನಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ರೋಗ ನಿವಾರಣಾ ಕ್ರಮ ನಿಧಾನಗತಿಯಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ಭಾಳಷ್ಟು ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿದೆ ಮತ್ತು ಅಡ್ಡ ಪರಿಣಾಮಗಳಿಲ್ಲ। ಆಮೇಲೆ ದೀರ್ಘಾವಧಿ ಆಗುತ್ತೆ, ಬಟ್ ರಿಲ್ಯಾಕ್ಸೇಷನ್ ತುಂಬಾ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಒಂದು ಪರಿಕಲ್ಪನೆಯೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಜನರಲ್ಲಿ ಇದ್ದಾವೆ। बच्चों आज की जो वैज्ञानिक जो विज्ञान और तकनीकी का जो सुविधा है ना, इस सुविधा के अनुसार भी मानव अस्पताल जाने के लिए डर रहे। इसी के कारण आज मानव ने आयुर्वेद हो, प्रकृति शास्त्र हो, होम्योपैथी के सहारा लेने के लिए तैयार हो रहा है। इस इमेज में मैं आपको दिखाया था डॉक्टर और नीम कौड़ी को। बच्चों आगे है, सेब तो रस और स्वाद में आम से बढ़कर नहीं है तो घटकर भी नहीं। यानी देखो हम सेब और आम की तुलना किया तो ये आम जो है ना, आम सेब से भी बढ़िया है। वहाँ पर लेखक का कहना यह है कि जो सेब है ना, आम से बढ़कर भी नहीं है, घटकर भी नहीं है। यानी जो रस और स्वाद में आम का स्थान तो अग्रस्थान पर ही है। और लेखक यह करे कि जो सेब भी आम से बढ़कर भी नहीं है, घटकर भी नहीं है। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಈ ಮಾವು ಹಣ್ಣು ಮತ್ತು ಸೇಬು ಹಣ್ಣನ್ನು ನಾವು ಎರಡನ್ನೂ ಕೂಡ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡಿದಾಗ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ರುಚಿ ಸೇಬು ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕಿಂತ ಕಡಿಮೆನೂ ಇಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪರಿಕಲ್ಪನೆ ಲೇಖಕರಿಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಮುಂದೆ ಏನಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ सेब तो रस और स्वाद में अगर आम से बढ़कर भी नहीं है और घटकर भी नहीं, सेब को यह स्थान मिल चुका है। ಅದಾದ ನಂತರ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಿನಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ರುಚಿನೂ ಅನ್ನಲ್ಲ, ಹೆಚ್ಚು ರಸ ಮತ್ತು ಸ್ವಾದದಲ್ಲಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅದಕ್ಕಿಂತ ಕಡಿಮೆ ರಸ ಮತ್ತು ಸ್ವಾದದಲ್ಲಿನೂ ಕೂಡ। ಇದರರ್ಥ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಿನ ಎರಡನೇ ಸ್ಥಾನವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದರೆ ಸೇಬು ಹಣ್ಣು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು। अब यह केवल स्वाद की चीज़ नहीं है, उसमें गुण भी है। ಈ ಸೇಬು ಹಣ್ಣು ಕೇವಲ ಸ್ವಾದ ಅಂದರೆ ರುಚಿ, ಈ ರುಚಿಯ ಗುಣ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಅದರಲ್ಲಿ ಅವಶ್ಯಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗುಣಗಳು ಇದ್ದಾವೆ। ಅದೇ ಅವಶ್ಯಕವಾದ ಗುಣಗಳಂದರೆ ಯಾವ ಮಕ್ಕಳೇ, ಪ್ರೋಟೀನ್ ಮತ್ತು ವಿಟಮಿನ್। हमने दुकानदार से मोल भाव किए और आधा सेर सेब मांगे। यानी लेखक जो पंजाबी मेवा फरोशे के दुकान पर ये सभी घटना चल रहा है बच्चों, और लेखक ने दुकानदार के साथ मोल भाव करना इसका अर्थ है कि उसका जो कीमत है ना, उसका कीमत को क्या करना है कि फिक्स करना, वह सभी किया। और लेखक ने दुकानदार से कितना सेब मांगा, आधा सेर सेब खरीद लिए। ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತಂದರೆ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಿನ ನಂತರದ ಸ್ಥಾನವನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಸೇಬು ಹಣ್ಣನ್ನು ತೊಗೋಬೋದು। ಆ ಸೇಬು ಹಣ್ಣಿನಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಬಹಳಷ್ಟು ಗುಣಗಳಿದ್ದಾವೆ। ಯಾವೆಲ್ಲ ಗುಣಗಳು, ಪ್ರೋಟೀನ್ ಮತ್ತು ವಿಟಮಿನ್। ಲೇಖಕರು ಆ ಒಂದು ಪಂಜಾಬಿ ಮೇವಾ ಫರೋಶನ ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ದರವನ್ನು ನಿಗದಿಪಡಿಸಿ ದರವನ್ನು ಹೊಂದಾಣಿಕೆ ಮಾಡಿ आधा सेर इसका अर्थ होता है कि बच्चों अभी तो आधा केजी कह सकते हैं 500 किलोग्राम्स। ओके, ये सेर जो है ना एक तोलने का एक मापन है। ಸೇರ್ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲೆಲ್ಲ ಒಂದು ಅಳತೆಯ ಮಾಪನಗಳಲ್ಲೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ತಾವು ಕಲಿತೇ ಇದ್ದಿದ್ದೀರಿ। ಇಲ್ಲಿ ಆಧಾ ಸೇರ್ ಅಂದರೆ ಅರ್ಧ ಕೆ ಜಿಯಷ್ಟು ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಆ ಒಂದು ಪಂಜಾಬಿ ಮೇವಾ ಫರೋಶನ ಅಂಗಡಿಯವನಿಂದ ಅವರು ದರಗಳನ್ನು ನಿಗದಿಪಡಿಸಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ। ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಇದಿಷ್ಟು ಇತ್ತು। ಇನ್ನು ಪಾಠದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾನು ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ पंजाबी मेवा फरोशದ घटने, लेखक का जी ललचाउटा, आजकल शिक्षित समाज में प्रोटीन और विटामिन का स्थान हो, और गाजर गरीबों की पेट भरने की चीज़ थी, और टोमेटो भी आज भोजन का आवश्यक बन गया है, और लोग डॉक्टरों से दूर रहने के लिए एक सेब खा रहे हैं और नीम कौड़ी भी खा रहे हैं, और ಸೇಬ್ तो आम से बढ़कर भी नहीं है और घटकर भी नहीं है। ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದೀನಪ್ಪ ಅಂದರೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ। ಸೊ ಈ ವಿಡಿಯೋದ ಕಡೆಯದಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ವ್ಯಾಕರಣದ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ನೋಡೋಣ। ಯಾಕಂದರೆ ವ್ಯಾಕರಣದಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು MCQನಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಇವು, ಮಲ್ಟಿಪಲ್ ಚಾಯ್ಸ್ ಕ್ವಶನ್ನಲ್ಲಿ। बच्चों एक्सरसाइज 4 से है, विलोम शब्द है। शाम इसका विलोम शब्द होता है बच्चों, आप सभी को भी पता है क्या होता है, शाम को सुबह होता है। और ख़रीदना इसका विलोम शब्द है बच्चों, बेचना। और बहुत यानी कम, अच्छा बुरा, शिक्षित है अशिक्षित, आवश्यक है अनावश्यक, गरीब है अमीर, और रात है दिन। देखेंगे 9वां है संदेह, इसका विलोम शब्द होता है बच्चों निस्संदेह। और साफ इसका विलोम शब्द है गंदा। ओके, और बेईमान इसका शब्द है बच्चों ईमान, बेईमान का है ईमान। और विश्वास है अविश्वास, सहयोग का विलोम शब्द असहयोग,
हानि का विलोम शब्द लाभ, और पास का विलोम शब्द दूर, और अंत में गम है बच्चों, और गम का विलोम शब्द है दुख। यहाँ तक मैं कुल मिलकर एक 16 विलोम शब्दों के बारे में मैं आपको बता दिया। ये बहुत ही इम्पोर्टेंट है बच्चों, क्योंकि परीक्षा की दृष्टि से ये आपको परीक्षा में आने की पूरी तरह से संभावना है। ओके, इस 16 विलोम शब्दों के बारे में आपको एक बार वीडियो को पॉज करना है, सुन लेना है, आपको लिखे भी रखना है। ಸೊ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಈ ಒಂದು ಪಾಠದಲ್ಲಿ ನಾನು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಹಾಗಾದರೆ ಕಡೆಯದಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನೀವುಗಳು ನನ್ನ ಜೊತೆ ಸಮಯವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ, ನಿಮ್ಮ ಏನಾದರೂ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದ್ದರೆ ನಂದು ಒಂದು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ನಲ್ಲಿ ಕಮೆಂಟ್ ಸೆಕ್ಷನ್ನಲ್ಲಾದರೂ ಕೂಡ ತಾವು ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ಬೋದು. ಇಲ್ಲಾಂದರೆ ನನ್ನ ಮೇಲ್ ಐ ಡಿಗೆ ಕೂಡ ತಮ್ಮ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು टेक्स्ट ಮಾಡ್ಬೋದು, व्हाट्सएप नंबर ಇದೆ. सो कृपया बच्चों, आप में से कोई संदेह हो तो कृपया मेरे व्हाट्सएप नंबर है और मेल आई डी, वहाँ पर आपकी समस्या दुविधाओं को भेज सकते हैं. मैं निवारण करने के लिए कोशिश करूँगा. मिलेंगे बच्चों कल के वीडियो में. बाय.